छत्रपती संभाजीनगरमध्ये 1906 विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे खाली उतरवले। पुन्हा भोंगे लावायचे असल्यास अर्ज करावा लागणार, मात्र त्याची मर्यादा 3 महिन्यांसाठीच असणार। नागपूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा हैदोस थांबवण्यासाठी जनहित याचिका दाखल। पालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांची जबाबदारी कुणाची? मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल। जळगावच्या जामनेरमध्ये कॅफेमध्ये मारहाण, 10 ते 12 जणांच्या मारहाणीमध्ये सुलेमान पठाणचा मृत्यू। कॅफेला पोलीस तसंच नगरपालिकेकडून सील ठोकण्यात आलं। परभणीमध्ये कैलासवासी दत्तराव रौंदळे आणि कैलासवासी गंगाबाई रौंदळे स्मृती व्याख्यानमाला तसंच पुरस्कार वितरण सोहळा। राम शिंदे यांच्या हस्ते मंत्री मेघना बोर्डीकर आणि डॉक्टर स्वाती शिरडकर यांना पुरस्कार प्रदान। अंमली पदार्थ विरोधामध्ये अमरावती शहर पोलिसांचं पाऊल, जनजागृतीसाठी सायकल रॅली, अनेक पोलीस सहभागी। यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाची रिपरिप, जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। सोलापूरच्या माढा तालुक्यातील बारलोणी गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती, शाळेचं छत गळत असल्यानं शाळेबाहेर वर्ग भरवण्याची शिक्षकांवर नामुष्की। दुरुस्तीसाठी 4 लाख रुपयांचा निधी येऊन देखील दुरुस्ती न झाल्याची शिक्षकांची माहिती।